शकुंतला अशोक जाधव, राहणार वाणीगाव. कुठून आलात आपण? वाणीगावहून. काय सांगाल आता सध्या विधानसभा निवडणूक येते आहे, तर जनतेच्या मनातलं जे काही आमदार आहेत ते कोण यायला पाहिजे? जनतेतलं मनाचं असं आहे, त्याच्या आवड्यानुसार असतं किंवा त्याची कोणताही नेता असो निवडून येणारा समजा, त्यानं समाजासाठी भलं केलं तेच नेता कोणाला बी आवडतो. ज्यावेळेस फर्स्ट टाइमला अनुराधाताई चव्हाण निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या किंवा निवडून आल्या, त्यावेळेस त्यानं सुरुवातीला लहान मुलाचा विचार केला. शाळेमध्ये झडपीमध्ये त्यांना दप्तर वगैरे दिले, त्याच्यानंतर काही राशन वगैरे सुद्धा दिलं. असा नेता जर असला तर काही टेन्शन नाही. म्हणजे नेमकं आता फुलंब्री विधानसभेमध्ये जे आहे त्याच्यातून कोण निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अनुराधाताई चव्हाण. अनुराधाताई चव्हाण. त्यांच्याकडून काय अपेक्षा तुम्हाला? कुठल्या कामाची अपेक्षा त्यांच्याकडनं आहे? हेच आपले समजा जे काही समाजासाठी झटणारे असले, समजा कोणत्याही गोष्टी आपल्या गावासाठी म्हणा का रोडासाठी असो, गावातले कोणत्या याच्यासाठी असो, ते त्या अपेक्षा पूर्ण केल्या बस. त्या अनुराधाताईवरती पूर्ण विश्वास आहे? प्रश्न हो, फर्स्ट टाइमला त्या आल्या तर त्यापासून विश्वास ठेवला आणि त्यांना लेडीज साठी खूप झटल्या, इतर साठी खूप झटते त्या. कुठल्याच आपण? पिंपळगावळण. काय सांगाल सध्याला आता येणाऱ्या जे विधानसभा निवडणूक आहे, तुमच्या फुलंब्री तालुक्यातून कोण निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कोण आता ते आता माणूस बघून होईल ते. आता जर ताई उभं राहिलं ताई म्हणजे कोण? अनुराधाताई. अच्छा, तर तुमच्या नेमका काय प्रश्न कुठले आहेत तुमच्या भागात? आमच्या भागातले काय प्रश्न कशासाठी म्हणजे कोणते प्रश्न? शेतकऱ्यांचे प्रश्न काय? कुठले कामं वगैरे व्हायला पाहिजे किंवा बाकी आहेत तुमच्या गावामध्ये? आमच्या गावामध्ये काय रोड बीड थोडे बाकी आहे, काही अजून गट्टे बिट्टे होतील बा नदीवरती. रस्त्यांचे कामं बाकी किंवा काही केटीवरचे कामं समजा हा थोडे बा. तर ते जे काही तुमच्या भागात जे कामं आहेत बाकी आहेत, तर ते अनुराधाताई चव्हाण सोडवतील असं तुम्हाला विश्वास आहे? शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्या पाहिजे. शेतीमालाला भाव दिला पाहिजे आणि घरोघरी नळ योजना म्हणजे घरोघरी सगळं असं हे झालं पाहिजे. वळण. काय सांगाल फुलंब्री तालुक्यामध्ये जे आहेत विधानसभेची सध्याला आता निवडणूक येते, तर कोण निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ताईच वाटतं ना. काय प्रश्न तुमचे शेतकऱ्यांचे? शेतकऱ्याचे कसं आहे सांगा, आम्ही ताईच आहे आम्हाला शेवटी. ताई आमच्यासाठी एवढं करू राहिल्या, मग काय अर्थ? जे काही तुमच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या तुम्हाला सोडवतील किंवा शेतकऱ्यांच्या गावातल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवतील असं तुम्हाला विश्वास नाही? असं आहे ना विश्वास ताईवरच ना. आताच लोकसभा निवडणुका झाल्या आणि आता विधानसभेचे जे काही वारे वाहतात, तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या भागामध्ये कोण निवडून यायला पाहिजे? आमच्या भागामध्ये अनुराधाताई चव्हाण यायला पाहिजे निवडून. काय अपेक्षा आहेत तुमच्या भागामध्ये? कशाची काही समस्या आहे? काय प्रश्न काय? प्रश्न असे हे जे आले त्यानं काही नाही केलं. आमची इच्छा आहे आता अनुराधाताई निवडून यायला पाहिजे. ताईच निवडून यायला पाहिजे असं? हा, आमची अशी इच्छा आहे. सर्व प्रश्न ताई सोडू शकते. काय सांगाल आता विधानसभा निवडणूक आहेत, तर आमदार म्हणून कोण तुम्हाला बघायला आवडेल? कोण यायला पाहिजे? कोणी आलं चालेल, त्यात काय. फुलंब्री तालुक्यामधून एक निश्चित नाव तुम्हाला असं काय वाटतं कोण यायला पाहिजे? फुलंब्री तालुक्यातून यायला पाहिजेत कोणीतरी एक येईनच ना. काम आता असंच गरीबासाठी काही केलं पाहिजे. नवीन योजना आल्या पाहिजे. घरकुल ते तुमच्या भागात मुलीला शिक्षणाचं आहे. तुमच्या भागामध्ये म्हणजे मुलींच्या शिक्षणासंदर्भात असेल किंवा नवीन योजना तुमच्याकडे आल्या पाहिजे. मग हे नवीन योजना किंवा मुलींचे शिक्षण वगैरे करेल असं तुम्हाला कोणत्या पक्षाबद्दल विश्वास वाटतो की ते पूर्ण करेल? पक्ष का? आताच पक्ष चांगलं आहे, आता हे करू शकतो. जसं की आता पक्ष म्हणजे भाजप आहे, राष्ट्रवादी महाविकास आघाडी आहे, तर तुम्हाला काय वाटतं की कोण यायला पाहिजे? म्हणजे भाजपाने सत्तेत यावं की महाविकास आघाडी? काय वाटतं? कोणी आलं तर काही नाही, आपल्याला सारखेच सगळे. शोभा दत्त वाठोळे. कुठून आला आपण? डोंगरगाव.
काय सांगाल आता विधानसभा निवडणूक येते आहे तर आमदार म्हणून तुम्हाला जे आहेत तर तुमच्या भागामध्ये कोण तुम्हाला आवडेल? काहीच पाहिजे आम्हाला, ताई म्हणजे कोण? म्हणजे अनुराधा ताई. अच्छा, तर काय तुमच्या भागातले नेमके प्रश्न काय आहेत? आमचं काय हे रोड मुरुम टाकणं ही रस्त्याचे प्रश्न? रस्त्याची तर त्या रस्त्याचे असं मौरण आता हे भेटू राहिलं समजायचं पोराय शिक्षण. अच्छा, मुलांचे शिक्षण असेल किंवा हा. रस्त्याचे प्रश्न जे आहेत तर ते अनुराधा ताई या सोडतील असं तुम्हाला पूर्ण विश्वास आहे? हा अजिनाथ तेजराव जाधव, कुठून आहात आपण? वाणेगाव. काय वाणेगाव म्हणल्यावर आता फुलंब्री मतदारसंघ, तर काय सांगाल आता येणाऱ्या विधानसभा निवडणूक आहेत तर तुम्हाला नेमकं तुमच्या भागातून जे आहे आमदार म्हणून कोण निवडून यायला पाहिजे असं वाटतं? आमचं म्हणणं असंच आहे की ताई अनुराधा ताई चव्हाण आमदार झाले पाहिजे. काय समस्या आहेत तुमच्या भागातल्या की त्यांच्याकडून अनुराधाताईकडून तुमच्याकडून अशा जे आहेत ते काम अपेक्षा जे आहेत ते काम पूर्ण होईल? कारण की ताई कोणत्याही पदावर नसताना ताईने खूप काही काम केलेले आहे. त्यातल्या त्यात मार्केट कमिटीमध्ये सुद्धा आम्हाला बराचसा दिलासा आहे ताईमुळे. आणि ताई म्हणजे खरंच असं काही व्यक्तिमत्व आहे की जेणेकरून ताई समजा गोरगरिबाच्या वाली आहे ताई. कारबळ कुठून आहात आपण? वाणेगावून. वाणेगाव अर्थातच फुलंब्री मतदारसंघ. हो. काय सांगाल तुम्हाला फुलंब्री मतदारसंघ जे विधानसभा निवडणूक येत आहे तर कोण निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला? आमदार म्हणून कोण पाहिजे? आपल्या ताईच आल्या पाहिजे, ताई म्हणजे अनुराधा चव्हाण हे आल्या पाहिजे. आम्हाला भरपूर त्यांनी लाभ दिलेले आहे. काय समस्या आहे तुमच्या गावाकडच्या? काही एवढं नाही आहे, म्हणजे असं त्या काही समस्या असल्या तर येऊन निवारण करतात आमच्या गावामध्ये. त्या निवडून आल्याच्या नंतर जे आहेत तर त्यांच्याकडून जे आहेत कुठले कामं होणं अपेक्षित असं तुम्हाला वाटतं? गावचे रोड, मंदिराचे काम, मुलांसाठी शाळेचं, पिण्याच्या पाण्याचं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.